हाय मित्रांनो, मी सम्यक विजन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो। मित्रांनो मुंबई एक्सटेंड झाली आहे। आधी मुंबई, नंतर नवी मुंबई आणि आपण मागच्या बऱ्याच वर्षापासून ऐकतोय ती महामुंबई। मित्रांनो नवीन वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे 12 जानेवारी 2024ला मित्रांनो मुंबई ते उरणसाठी जोडणाऱ्या दोन मोठ्या प्रोजेक्टचं उद्घाटन झालं। एक म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती असेल मित्रांनो अटल सेतू। अटल सेतू हा जवळजवळ भारतातील सगळ्यात मोठा सागरी महामार्ग आहे आणि दुसरं म्हणजे उरण रेल्वे स्टेशन ह्याचं उद्घाटन झालेलं आहे। उरण ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हा ट्रान्स अर्बनचा प्रवास मित्रांनो इकडून सुरू झालेला आहे। त्यामुळे जे उरणवरनं जे मुंबईसाठी जे अपडाऊन करत होते ना, जॉबसाठी जाणार होते ना, त्यांच्यासाठी मित्रांनो आनंदाची गोष्ट आहे। सो मित्रांनो आज आपण आलो आहोत उरण रेल्वे स्टेशनला आणि आपण आजच्या ब्लॉगमध्ये बघणार आहोत मित्रांनो उरण रेल्वे स्टेशन कशा पद्धतीने बनवलं आहे आणि उरण ते नेरूळपर्यंत प्रवास पण आपण करणार आहोत। मध्ये कोणते स्टेशन लागतात, तिकीट रेट काय आहे ते आपण सगळे या ब्लॉगमध्ये बघणार आहोत मित्रांनो। सो मित्रांनो हा आहे उरण स्टेशनचा प्रवेशद्वार। आपण बघू शकता किती प्रशस्त बनवलेला आहे। आपण जाऊया आतमध्ये। आतमध्ये सगळ्या गाड्या पार्क केलेल्या आहेत। मित्रांनो आपण बघू शकतो स्टेशनचा जो परिसर आहे ना, इथे खूप मोठी जागा आहे। अतिशय सुंदर असं हे स्टेशन आहे, उरण स्टेशन आहे। 10 दिवस झाले त्याला सुरू होऊन। तर मित्रांनो स्टेशनच्या बाहेर आपण बघू शकताय की या ठिकाणी टू व्हीलर पार्क केलेले आहेत। म्हणजे इतकी लोक दररोज मुंबईच्या दिशेने प्रवास करत होती, तर या लोकांसाठी एकदम सोयीस्कर असणार आहे। हा जो आपल्या समोर बोर्ड दिसतोय ना मित्रांनो, तर ह्याच्यामध्ये स्टेशनला ज्या ज्या सुविधा आहेत त्यांचा बोर्ड आहे। हे बघू शकता स्टेशन सुरू झाल्यानंतर ह्या दोन गोष्टी पाहिजे, पोलीस स्टेशन आणि हे टॉयलेट। मित्रांनो या ठिकाणी तिकीट घर आहे, बघू शकता आपण सुद्धा तिकीट काढूया। उरण ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचा प्रवास जर आपल्याला करायचा असेल तर उरणवरून आपल्याला नेरूळ किंवा बेलापूरसाठी ट्रेन मिळेल आणि मग त्यानंतर तिथे उतरून पनवेलवरनं सुटणारी CSTची जी लोकल आहेत ती पकडून आपल्याला मुंबईपर्यंतचा प्रवास होऊ शकतो। आत्ताच एक ट्रेन आली आहे, त्याच्यामुळे स्टेशनवर गर्दी दिसते। एरवी या ठिकाणी गर्दी नव्हती। बघा स्टेशनवरून जे प्रवासी आहेत ते उरण रेल्वे स्टेशनचा इन्फ्रास्ट्रक्चरचा विचार केला ना तर अतिशय सुंदर असं स्टेशन या ठिकाणी बनवलेलं आहे। बघू शकता आपण स्टेशनच्या नावाचा साइन बोर्ड असू दे किंवा प्लॅटफॉर्मचे नंबर असू दे, अतिशय मोठ्या ठळक अक्षरात दिसते। उरण ते नेरूळ हा मार्ग आता 10 दिवस झाला सुरू झाल्यामुळे या ठिकाणी ट्रेनची फ्रिक्वेन्सी ही खूप कमी आहे। जे वर्किंग आवर्स आहेत ना त्याच्यामध्ये अर्ध्या तासाने ट्रेन आहेत आणि दुपारच्या वेळेस म्हणजे 12च्या नंतर ते संध्याकाळी 5 पर्यंत 1-1 तासांनी ट्रेन आहेत। आणि ट्रेनचा जर विचार कराल ना तर जुन्या सेंट्रल लाईनवरच्या ज्या ट्रेन आहेत ना त्या सध्या या मार्गावर चालवल्या जातात। ठीक आहे, सुरुवात आहे, कालांतराने इथं पण येतील नवीन ट्रेन। ट्रेनच्या आतील जर सिटिंग अरेंजमेंट तुम्ही बघितलीत ना, बघू शकता मागच्या बऱ्याच वर्षापासून ह्या सीट आपल्याला बघायला नाही मिळाल्या। आता उरण ते नेरूळ या मार्गावर या बघायला मिळतील। मित्रांनो मुंबई लोकलची एक जुनी आठवण, जुनी खिडकी, अशा खिडक्या सुद्धा आता बघायला मिळत नाहीत। फायनली आता उरणवरून ट्रेन निघाले नेरूळसाठी। पण बघू शकता मध्ये कोणते कोणते स्टेशन आपल्याला लागतात, सगळं काय बघूया। मित्रांनो समोर आपल्याला दिसतंय एक डेव्हलप एरिया आहे। मित्रांनो या ट्रेन सुरू झाल्यामुळे ना इथले रेट्स खूप वाढणार आहेत आणि हा जो एरिया आहे ना हा द्रोणागिरीचा एरिया आहे। आपण मागच्या रिअल इस्टेटच्या ॲडमध्ये बघितलं असेल, द्रोणागिरी आणि रांजणपाडा यांचं नाव ऐकलं असेल। खूप मोठे मोठे बिल्डर ह्या ठिकाणी आहेत बघा, खूप छान अशा बिल्डिंग। म्हणजे उल्वे डेव्हलप आहे ना तसा हा पण एरिया डेव्हलप आहे। उरण नंतर पहिलं स्टेशन आलं आहे द्रोणागिरी, बघू शकता बरेच जण इथे राहायला आलेत द्रोणागिरीला।
तो मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. उरणपासून नेरूळला पोहोचायला 40 मिनिटं लागतात आणि हा 40 मिनिटाचा प्रवास पूर्ण झाला आहे. आपण नेरूळ स्टेशनला तर पोहोचलो आहे, बघू शकताय.